नमस्कार मित्रांनो, मराठी गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत। मित्रांनो, ब्रेकिंग न्यूज आजची बातमी 5 फेब्रुवारी 2019ची आनंदाची बातमी आहे। शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग मिळणार, मान्य शिक्षण मंत्री विनोद तावडे। तर काय आहे बातमी आज सविस्तर जाणून घेऊया। तत्पूर्वी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका। आणि जर चॅनलवर नवीन असाल, सबस्क्राइब बटन व्हिडिओ खाली लाल दिसत असेल त्याला क्लिक करा आणि त्यानंतर एक बेल येईल त्याला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून मी तयार केलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल। तर चला सुरू करूया। शालेय शिक्षण विभागाकडून राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू करण्याबाबतचा शासन निर्णय वित्त विभागाकडे मान्यतेसाठी सादर केला असून शिक्षकांना लवकरच 7वा वेतन आयोग लागू होणार आहे। या बाबतीत आज भाजप शिक्षक प्रदेश आघाडीचे मुंबई व कोकण विभाग अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी दिवसभर मंत्रालयात ठाण मांडून शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, शिक्षण सचिव वंदना कृष्णा व उपसचिव चारुशीला चौधरी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली। शिक्षक व शिक्षकेतरांना 7वा वेतन आयोग तातडीने लागू करण्याबाबतचा जी.आर. कधी निर्गमित करणार अशी विचारणा केली। त्यावर शालेय शिक्षण विभागाचे सर्व अधिकारी काम करीत असून लवकरच शासन निर्णय निर्गमित करण्यात येणार असल्याचे आश्वासित केले व वित्त विभागाला प्रस्ताव सादर करण्यात येत असल्याचे सांगितले। यावेळी त्यांच्यासमवेत भाजप प्रदेश शिक्षक आघाडीचे सहसंयोजक बयाजी घेरडे, निरंजन गिरी, सुभाष अंभोरे, शेखर भारती इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते। श्रेयवादासाठी संघटनांकडून शिक्षकांची दिशाभूल। शिक्षण विभागाकडून 7वा वेतन आयोग लागू होत असून याचे श्रेय लाटण्याकरिता काही संघटनांकडून अपप्रचार केला जात असून आता शिक्षण विभागाकडून वित्त विभागाला प्रस्ताव सादर केला जाणार असल्याचे व तसे लेखी उत्तर दिल्याने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम दूर झाला आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका। जय हिंद, वंदे मातरम।